नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी का नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4 आणि आता आपण चालू केले का मित्रांनो. आपल्याला पहिली ट्रिप एअरपोर्टची भेटली, तर आता चाललोय आपण केशवनगरमध्ये पिकअप करायला मंत्रा बिल्डिंगला. पहिली ट्रिप आली तर म्हटलं चला काम चालू करू, टाइमपास करून काही फायदा नाही. नाहीतर एक तास टाइमपास होतो, ट्रिप नाही भेटली कधी कधी. तर त्यामुळे मी ट्रिप घेतली, 10-15 मिनिटांमध्ये सोडून होईल. तर बघू आता 9-10 वाजेपर्यंत, जोपर्यंत आपली एनर्जी आहे तोपर्यंत काम करू. सकाळी सकाळी एअरपोर्टला आलोय, सोडले कस्टमरला. ह्याला सकाळी सकाळी कस्टमर बोलते एसी लावा. मी काही बोललो नाही, लावली एसी. पण यार सकाळी सकाळी एवढी चांगली हवा येते बाहेरून, त्याच्यामध्ये पण इथं आल्यानंतर मग ते गाडी आतमध्ये घ्या. आता इथं कुठं आतमध्ये गाडी घ्यायची, म्हटलं इथंच सोडतो आम्ही नेहमी. इथं एकच जागी सोडायचं. म्हणते आमचं हे आहे आणि ते आहे आणि ही फ्लाईट आहे आणि ती फ्लाईट आहे. याला सकाळ सकाळ डोकं खराब झाले पहिल्या ट्रिपला. एकतर यांना कमी पैशामध्ये आणून सोडा, ओलाला एवढा रेट भेटत नाही एअरपोर्टसाठी ओबेरसारखा. मला वाटलं चला बरेच दिवस झाले मी एअरपोर्टला गेलो नाही, आज जाऊ म्हटलं एअरपोर्टला. आणि फ्लाईट आलेली आहे, तर ट्रिप भेटेल पण आपल्याला लवकरच. असले काही काही लोक असतात, म्हणते अंदर लेके चलो, आणि म्हणते मी बहुत बार आहे मी एअरपोर्ट. अंदर कुठं गाडी जाते इथं, काय सांगायचं लोकांना. एक डिपार्चर आहे आणि कार आहे ओला इथं. असा विषय आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागते मला उभं करायचं असेल तर. मी काही त्यांना बोललो नाही, कारण की आपला शेवटी रोजीरोटी याच्यावरच आहे सगळं, म्हणजे नाही का, बऱ्यापैकी याच्यावर आहे. त्यामुळे मी काही त्यांना काही बोललो नाही. तर आता इथं थोडं फ्रेश होतो आणि बघू एखादी ट्रिप कुठली पडते ती इथून. पण एअरपोर्ट सोडले, ट्रिप भेटली नाही आपल्याला. पण 2 मिनिटातच लगे मी म्हटलं चला इथं काही थांबायला परवडत नाही, कारण की गाड्या खूप जास्त आहेत आणि उबेरला पण रेट छान नाही आहे आणि ओलाला तर ट्रिप वाजलीच नाही, कारण की खूप जास्त गाड्या आहे. त्यामुळे थोडं खाली जाऊन थांबलेलं परवडले, कारण की इथं खूप टाइमपास होते. खाली कुठली वाजेल तरी 100-200. इथं जर आपला 1-1.5 तास निघून गेला तर मग काहीच फायदा नाही एवढा सकाळी येऊन. हडपसर रेल्वे स्टेशनला बुकिंग असतात, तर तिथून बघू एखादी सापडते का. सकाळी सकाळी रोड मोकळा असते. जर आपल्याला त्याच्या 1-2 ट्रिपा बसल्या, चांगल्या मोठ्या बसल्या, तर बिझनेस कव्हर होतो, बाकी काही नाही. इथं एअरपोर्टला मी बऱ्याच 4 वाजता येऊन 6 वाजलेले आहे मला एअरपोर्टला. सो ती चुकी नाही करायची आता आपल्याला. घरून आपण कामाच्या मूडमध्ये, एकतर मी बऱ्याच दिवसानंतर सकाळी आलो, 4-5 दिवसानंतर आलोय मी सकाळी. सकाळी मला तसं आवडतंय काम करायला. मित्रांनो बघा, आपण थोडं विमाननगरला समोर येऊन थांबलो होतो, तर आपल्याला ट्रिप पडली उंद्रीची. तर 30-35 मिनिटांमध्ये आणून सोडले त्यांना उंद्रीला. तर आता इथून आपल्याला एखादी ट्रिप बघावं लागेल. आता रॅपिडो पण ऑन करावं लागेल. टाइमपास झाला नाही. तेच जर आपण एअरपोर्टला थांबलो असतो तर टाइमपास होण्याची शक्यता खूप जास्त असते एअरपोर्टला. खूप वेळा मला झटका बसलेला एअरपोर्टचा. तर बघू आता इथून आपल्याला कुठली ट्रिप भेटते. थोडं रोडवर जाऊन थांबावं लागेल. 5:30 वाजले आता. उंद्रीमध्ये काय मित्रांनो ट्रिप आपल्याला पडली नाही, पण चांगली गोष्ट एक झाली की आपण CNG भरून घेतलाय. 6 वाजले बघा, दिवस निघालाय आता. थोडा मी आता NIBM रोड साईडला चाललोय, तिकडं पडेल ऑर्डर. ट्रिप एका जागी नाही वाजली तर बसून काय फायदा नाही. थोडी गाडी मूव्ह करावं लागेल, 1/2 किलोमीटर. ऑर्डर वाजण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. CNG भेटलाय ते महत्वाचं आहे. CNG 575 रुपयाचा बसलाय, सॉरी 564 रुपयाचा, पण भेटलाय CNG, त्याला महत्व आहे. तर कसं आहे, आपल्याला चांगली ट्रिप येते आणि CNG नसते. सो बघू आता कुठली ट्रिप पडते ते आपल्याला. मित्रांनो 1 तास झालाय, इकडे ट्रिपच वाजत नाही बिलकुल, उंद्री मोहम्मदवाडी साईड. हळूहळू मी आता तिकडे हडपसर मगरपट्टा साईड चाललोय हळूहळू, कारण की जवळपास इकडं आता 45 ते 50 मिनिटं वाया गेले आहेत. सकाळचा टाईम असा आहे मित्रांनो की आपल्याला ट्रिप पाहिजे, टाईम वाया नाही गेलं पाहिजे सकाळी सकाळी. नंतर उन्हामध्ये थकतं माणूस लवकर. आता लवकर ट्रिप होऊन जातं. मला इकडे ट्रिप पडतं बाबा माहिती नाही आज कसं का बरं नाही पडत आहेत.
डिमांड पण नाही दाखवत इकडं, शनिवार आहे. पण तरी पण एखादी ट्रिप तरी वाजते, कुठली तरी स्टेशन वगैरे वाजत नाही आहे ट्रिप. मोबाईल ऑफलाईन करून ऑनलाईन केलं आहे तरी पण नाही वाजत आहे. सो विषय काय होतं ना मित्रांनो, सकाळी आलोय, झटका बसलाय तर एक नंबर झटका बसतोय. 2-4 ट्रिपा 500-500च्या लागल्या की पैसे होऊन जाते. पण ट्रिपा नाही पडली ना, एकदम मूड असा एकदम खराब होऊन जातं. त्यामुळं काही सांगू नाही शकत कधी ट्रिपा पडेल कधी नाही पडत. तर हा बिझनेस आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. पण पडतात ट्रिपा इकडं, पण आज माहिती नाही कशामुळे पडत नाही ते. तर कोणीतरी गाडी बुक केली तेव्हाच आपल्याला ट्रिप पडेल ना, नाहीतर आपण कुठून आपल्याला ट्रिपा देणार आहे. असो, काही अडचण नाही, होतं कधी कधी. आता मगरपट्टा साईड गेलो तर ऑप्शन खूप आहे, कारण की हडपसर रेल्वे स्टेशन 6-6:30ला तिथं ट्रेन येतं. सकाळी 4:30ला येतं, 5:30ला येते. आणि मगरपट्टा, अमनोरा, हडपसर ह्या सगळं कनेक्टेड आहेत. तिथून ट्रिप पडतात, कुठली ना कुठली तरी ट्रिप वाजते तिकडं. शनिवार असो रविवार असो ट्रिप वाजते तिकडं 100%. सो 5-6 किलोमीटर आणखी खाली जाऊ, काही अडचण नाही. पण ट्रिप पाहिजे भाई सकाळी सकाळी आपल्याला. विदाऊट ट्रिपचं सकाळी सकाळी नाही जमत, नाही तर मग काहीच फायदा नाही सकाळी येऊन. 600 रुपयाचं काम झालं आहे माझं. एक घरून मी निघालो होतो 4:10-15ला निघालो होतो मी घरून. तर हा विषय सकाळी थोडा टाइमपास, नाही तर आणखी 400 रुपये झाले असते आता पण ट्रिप पडली असती तर. पण ते असंच आहे मित्रांनो. म्हणून तर नवीन नवीन गाड्या विकायला काढलेल्या लोकांनी, ज्याला जमलंय त्याला जमलंय, ज्याला नाही जमलंय त्याला नाही जमलंय. खूप अवघड आहे, एवढं सोपं नाही. 2.5 तासानंतर खराडीमधून बुकिंग सापडली आहे. 1-2 बसल्या होत्या मोठ्या बुकिंग, त्या कस्टमरने कॅन्सल केल्या. तर 2.5 तासानंतर मला परत एक 563 रुपयाची बुकिंग सापडली. मी परेशान होऊन घरी चाललो होतो. म्हटलं घर जवळ आहे तर चला म्हटलं नाश्ता वगैरे करून येऊ परत आपण. पण मला आता बुकिंग लागली तर ती बुकिंग घेऊया. बघू कॅन्सल होते का नाही जाईपर्यंत. न्यातीलिसामधून आहे, खराडीमधून 27 किलोमीटर आहे. कुठं आहे काय बघितलं नाही मी, डायरेक्ट ॲक्सेप्ट केली. तर बघू आता ही आपल्याला कंप्लीट होते का, तुम्हाला अपडेट करतो मी कंप्लीट झाल्यावर. तर मित्रांनो हे बघा, मी ट्रिप ब्लाइंडली ॲक्सेप्ट केली आणि इकडं आलोय बघा. त्रिवेणी आश्रम आहे कुठंतरी इकडं मरकल रोडला. तर इकडून तर बघा मला गाड्या सगळ्या भरूनच गेल्या. टिपर मी सगळे ट्रिप घेऊनच गेलेले आहेत सगळे. तर ट्रिप तर पडेल इकडून असं मला वाटतंय. खूप सारे इंडस्ट्रीज आहे इकडं, तिथून आळंदी इथून जवळ आहे. पण या ट्रिप पडली झाली 50 मिनिटामध्ये. 526 रुपये दिले आपल्याला 27 किलोमीटरचे. तर आता नेक्स्ट चॅलेंज हे आहे की परत ट्रिप कुठं सापडणार. आणि मी आलोय कुठे बघा, हे किती भारी वातावरण आहे, किती छान वातावरण आहे बघा. गावाची आठवण आली, इकडे आलो. आपल्याला 3 किलोमीटर रोडला गेलो ना तर तिकडं बुकिंग वाजेल, 100% वाजेल तिकडं बुकिंग. तर आता थोडा 3 किलोमीटर आपल्याला जायचंय. बघू कसं होतं ना. सकाळ सकाळ निघाल्यावर कधी कधी लागलाय त्याचा झटका, एकदम चांगलं काम होऊन जातं. आता फक्त 1100 रुपयाचं काम झालंय आणि वेळ खूप गेलाय माझा. सकाळपासून 9 वाजता मला घरी जायचं होतं पण नाही जाऊ शकलो. तर बघू आता, ह्या गावातून आपल्याला पहिले बाहेर जायचं. ओला रॅपिड दोन्ही पण ऑन आहे. बघू वाजल कुठली तरी 100%. तर नाहीतर मग आपल्याला नाही वाजली तर आळंदी जवळ आहे, मग आळंदीच निघावं लागेल, दुसरा मार्ग नाही मग. पण मला वाटतं ट्रिप वाजल. खड्डा आहे का, खड्डा आहे का, खड्डा आहे का, खड्डा आहे का. कसलं भारी वातावरण वाटतंय ना मित्रांनो इकडं बघा. छान वाटतंय ना एकदम. कसलं भारी वाटतंय बघा.
बघा मित्रांनो, आळंदीला आलोय मी ट्रिपच्या शोधात, पण ट्रिप काही सापडली नाही आपल्याला. आता आळंदीवरून पडेल बघा, इथून ट्रिप पडेल. आता इथून आहे आशा मला पडेल म्हणून ट्रिप. बघू आता काय होते ते. तर मित्रांनो, फिरून फिरून मगरपट्टामध्ये आलोय बघा. आपल्याला 1600 रुपयाची आळंदीमधून आपल्याला एक ट्रिप पडली होती छोटी, ती घेतली आणि परत छोट्या छोट्या करत मी मगरपट्ट्यामध्ये आलो. तर थोडा नेक्स्ट ट्रिपला तेवढा टाइम वाया गेला नाही. सकाळी खूप टाइम वाया गेला. उंदराची ट्रिप मारल्यानंतर मित्रांनो 2.5 तास वाया गेला. 2.5 तासामध्ये सपोज मी एखादी ट्रिप जरी मारली असते तरी 500 रुपये आणखी ॲड झाले असते. आता वाजले 11 आणि 1600 रुपयाचं काम झालंय. पण खूप कमी काम झालं. 11 वाजेपर्यंत जर 4ला निघाला तर कमीत कमी 2 क्रॉस व्हायला पाहिजे. ते काही पण ट्रेड असो, मग ट्रिप मारावं लागतं. आणि मारल्या ट्रिप असतात चांगल्या ट्रिप येतात, नाही तर मग चांगल्या ट्रिप येत नाहीत. काही पण म्हणजे काही पण रेटमध्ये नाही मारायच्या, थोड्याफार बघूनच मारायचे. आपल्याला 15, 16, 17, 18, 20, 22 रुपये किलोमीटर भेटले पाहिजे, त्या हिशोबाने मारायचं. आता आज सॅटर्डे आहे तर संध्याकाळी रेट चांगला असतो. तर आता मगरपट्टामध्ये तर आपल्याला केशवनगरची राईड बघायची आहे एखादी. तर जायचं आपल्याला घरी, जेवण वगैरे करायचं. जर खराडी वगैरे पडली तर खराडी घे, नाहीतर मग इथं मगरपट्टात गाडी लावायची आणि 2 व्हीलर घेऊन घरी जायचं आपल्याला जेवायला. आणि नंतर बघू मग समोरचा कार्यक्रम 4 वाजता, नंतर 4-5 वाजता संध्याकाळी आता आपण आराम करून येऊ.